जे लोक बोलले होते ना तुझ्याकडून नाही होणार, आता त्यांना पश्चाताप होईल, कारण या शेतकऱ्याच्या पोराचा अलगच फॅन बेस तयार होतोय. आणि मित्रांनो, आज मी असेच आपल्या एका भावाला भेटलो, कारण मुंबईला निघालो होतो मी आज, म्हणून म्हणलं चला गणेशपूरवर पेट्रोल वगैरे टाकून जाऊ. तेवढ्यातच भाऊ बोलला, भावा एक फोटो काढवते तुझे, व्हिडिओ बघ मी तुला फॉलो केलेला आहे. त्या आईला असं म्हणल्यावर डायरेक्ट फिलिंग ढागत. आणि मित्रांनो, फोटो वगैरे काढून मग नंतर आम्ही आलो होतो पेट्रोल पंपावर, आणि आलो तर बघतोय काय संतून डायरेक्ट 50 रुपयाचं पेट्रोल टाकलं गाडीमध्ये. मी बोललो हे काय, तर बोलला पैशाची बचत केली पाहिजे. नंतर बोललो वा काय सुंदर विचार आहे. पण मित्रांनो, त्याचे सुंदर विचार मला इथं आले ओळखू आले. त्यांना 10 रुपयाची ऐवजी डायरेक्ट 100 रुपये दिले. बोलला कधीच मला आशीर्वाद द्यायला नव्हता, असा आशीर्वाद द्यालाय त्यांनी. जाऊ दे म्हणलं बाबा, दे मग काय 10 रुपये घेईन बाई, सुखी आशीर्वाद द्याला ना, कवा द्याला ना. आणि भावानं त्या आशीर्वादामुळेच त्याला ट्रेन भेटली लवकर, आणि तो संभाजीनगरला पोहोचला आणि मी मुंबईला पोहोचलो. पण मी मुंबईला पोहोचल्याच्या नंतर लगेच ड्युटीवर आलो, आणि आल्याच्या नंतरच मित्रांनो आम्हाला कॉल पडला होता एक घुबड अडकले म्हणून. पण तो काय आता निवांत बसला होता, संध्याकाळी काही दिसत नाही त्याला, सॉरी दिवसा दिसत नाही, संध्याकाळी दिसतंय. पण जाऊ द्या म्हणलं मित्रांनो, आता आम्ही डॉक्युमेंट वगैरे घेणार आहे मी, आणि डायरेक्ट आता कलकत्त्याला जाणार आहे. ब्लॉग बी काढू मित्रांनो तिकडं.